ओके, काय म्हटलं बा? Aeroplane is flying in a horizontal direction with velocity of much 5 किलोमीटर पर आवर. 5 नाही, 540 किलोमीटर पर आवर. ऑप्शन मध्ये मीटर आहे ना. हाईट 1960 मीटर. When it's vertically above point A on the ground, a drop where body is dropped from it, body strike the ground at point B. डिस्टन्स AB इज इक्वल टू विचारलंय. काय अवघड आहे? काय फाइंड करायचं आहे? डिस्टन्स AB ऑन ग्राउंड म्हणजे काय फाइंड करायचं आहे? एच मॅक्स. हा, रेंज फाइंड करायचं म्हणून तुम्ही काय म्हणताय? अरे आपल्याला काय विषय माहितीये? ऑन द ग्राउंड बॉडी ड्रॉप फ्रॉम इट, बॉडी स्ट्राइक द ग्राउंड ऍट पॉइंट बी, डिस्टन्स AB इज इक्वल. AB विचारलंय, मग AB किती आहे? AB इज नथिंग बट व्हॉट? रेंज. झाला प्रॉब्लेम सॉल्व. कारण U किती आहे? V. इट इज 540 किलोमीटर पर आवर साठी काय करणार? 5/18 न मल्टिप्लाय करणार मीटर पर सेकंड. इज इट राईट? 18 3 जा 54, 30 into 5, 150 मीटर पर सेकंड ही वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन आहे. इज इट क्लिअर? एरोप्लेन मधून ऑब्जेक्ट थ्रो केला तर एरोप्लेनचीच डिरेक्शन एरोप्लेनचीच डिरेक्शन ऍज वेल ऍज वेलॉसिटी त्या बॉडीला मिळते. इज इट क्लिअर? मग विचारलं काय? ड्रॉप फ्रॉम हाईट हाऊ मच? 1960. म्हणजे H दिलंय 1960 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे AB बिकॉज ड्रॉप फ्रॉम A. मग AB नथिंग बट R, आणि R चा फॉर्म्युला येतो इन टर्म ऑफ रेंज, रेंजचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ H U इंटू व्हॉट. फॉर्म्युले पार्ट करायला पाहिजे. गॉट इट? अंडरस्टूड? आपण असेच ड्राईव्ह केले नाहीत, हे अप्लाय करायसाठी ड्राईव्ह केलेत. R इज इक्वल टू U किती आहे? 150. इट इज 2 into 1960 divided by 9.8. So R 150 by calculation 2 into. आता 9.8 न जर डिवाइड केलं, 9.8 चा डबल येतोय 19.6. म्हणजे इथे किती यायला पाहिजे? 1960 आहे ना. म्हणजे 1960 ला मी 9.8 न डिवाइड केलं तर हे 196 येणार. 20 आणि अजून एक 0 म्हणजे 200 झालं. त्यामुळे इथं आलं 200. कळालं कसं काय ना? 9.8 चा डबल 19.6 येतोय, पण 196 आहे म्हणून 20. नाही, कुठलं पॉइंट आहे? नाही, 196 हा मोठा नंबर आहे, पॉइंट होईल नाही. 196 मोठा नंबर आहे ना. सो R इज 150 into what? अंडर रूट 400. अंडर रूट 400 किती येते? 150 into what? 20. Nothing but R 330 आणि त्यावर 2 0. Understood? Is it clear, everyone? So option is B.